अमित शहांच्या भेटीसाठी महायुतीचे नेते सह्याद्री अतिथीगृहावर. जागा वाटपाबाबत शहांसोबत बैठक. महायुतीचे नेते वादात असलेल्या जागांची माहिती शहांना देणार. येत्या 4 ते 5 दिवसात जागा वाटप पूर्ण होईल. फक्त 25 ते 30 जागांबाबत चर्चा बाकी. जयंत पाटील आणि रोहित पवारांची एनडीटीव्ही मराठीशी बोलताना माहिती. रोहित पवार राजेश टोपेंसह महाराष्ट्रातील 50 उमेदवारांना पाडणार. उमेदवारांची यादी तयार. लक्ष्मण हाकेंचा इशारा. मवियाचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर. काँग्रेस 105, ठाकरे गट 95, शरद पवार गटाला 85 जागा लढणार असल्याची शक्यता. विदर्भात काँग्रेस 40 जागा लढणार. सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती. मविया उमेदवारांची यादी दसऱ्याच्या मुहूर्तावर. विदर्भातील जागांबाबत ठाकरे काँग्रेस गटात तिढा कायम. कालच्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं मवियाची आज पुन्हा बैठक. 2029च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या ताकदीवर स्वबळाची सत्ता येईल. अमित शहांचं मोठं विधान. तर एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही. अजित पवारांचं प्रत्युत्तर. पुण्यातील हिंजवडीजवळील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं. अपघातात 3 जणांचा मृत्यू. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 3 महिन्यानंतर खुला. गेटची पूजा करून ताडोबा प्रकल्प सुरू. आजपासून पर्यटकांची रेलचेल. $200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इराणचा इस्रायलवर हल्ला. इस्रायलमध्ये सगळ्या शहरांमध्ये हाय अलर्ट. आत्मरक्षणासाठी हल्ला केल्याचं इराणचं स्पष्टीकरण. इस्रायलची राजधानी तेल अवीव जवळच्या जाफा इथे मोठा दहशतवादी हल्ला. 4 जणांचा मृत्यू. 2 दहशतवाद्यांचा खात्मा. गोळीबाराचे व्हिडिओ समोर.